बांगलादेशमध्ये हिंदूवर होत असलेल्या अत्याचारावर संपूर्ण जगभरातून टीका होत आहे। संन्यासी चिन्मय कृष्णदास यांनी हिंदूवर अत्याचाराचा निषेध केला म्हणून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला टाकून त्यांना अटक करण्यात आली। बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर जातीय हल्ले झाले। यामध्ये हिंदूची घरे, हिंदू समाजाचा व्यवसाय आणि हिंदू समाजाची मंदिरे यांच्यावरील हल्ल्याचा समावेश आहे। हिंदू बांधवांवर होत असलेले अत्याचार थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य अशी भूमिका घेऊन अल्पसंख्याक हिंदू हिताचे योग्य ते पाऊल उचलावे या आशयाचे निवेदन नांदेड जिल्हाधिकारी व हदगाव, किनवट, माहूर, हिमायतनगर, भोकर, मुखेड, देगलूर, बिलोली, नायगाव, कंधार, लोहा, धर्मादाबाद, अर्धापूर आदी तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले। यावेळी सदाशिव दुधाटे, सुदर्शन रुमणे, साईनाथ लंगडे, कांताराव घोडेकर, प्रल्हाद माटे, तुळशीराम बंडाळे, योगेश हळदे, विठ्ठल काकडे, बालाजी गंधनवाड, ज्ञानेश्वर माटे, सोमनाथ लंगडे, सोनू परडे, अजिंक्य काकडे, वर्षा बंडाळे, शंकर करंडे, अभिजित लंगडे, गणेश आव्हाड, नागेश माटे, बालाजी कवडे, सतीश मसुरे, यशवंत घोरपडे, प्रसाद बारसे, निलेश चिंचोलकर आदीसह ग्रामीण व तालुकाभरातून मोठ्या संख्येने सकल हिंदू समाज बांधव उपस्थित होते। महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर, अर्धापूर, जिल्हा नांदेड। भारत हा हिंदू राष्ट्र प्रधान देश आहे। या देशामध्ये जाती अनेक असतील, पंथ अनेक असतील, संप्रदाय अनेक असतील, पण सर्व जाती पंथ संप्रदायाचं मूळ मात्र हिंदुत्व आहे। अशा हिंदुत्वाचा अल्पसंख्यक वर्ग बांगलादेशमध्ये आहे। त्या बांगलादेशामध्ये हिंदू अल्पसंख्यक लोकांच्यावर अन्याय झाला, अत्याचार झाला, स्वैराचार झाला आणि म्हणून याचा निषेध आम्ही तीव्रपणे करत आहोत। भारत सरकारने यावर युनो मीटिंग बसवावी आणि तिथल्या हिंदू लोकांच्यावर जो अन्याय झालेला आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सखल भारतातील हिंदू समाजातर्फे त्याचा जाहीर निषेध आहे। ही अमानवीय, असहिष्णु अशी घटना आहे। त्या ठिकाणी हिंदूंची असणारी मठ मंदिरे, हिंदूंची असणारी जंगम मालमत्ता, हिंदूंची असणारी घरं आणि त्या घरामध्ये राहणारे जे काही बंधू आहेत, भगिनी आहेत, माता आहेत, पिता आहेत, यांच्यावर अमानवीय असा अत्याचार झालेला आहे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भारत सरकारनं त्वरित काहीतरी निर्णय घ्यावा अशी सखल भारतातील साधू संतांच्या तर्फे त्यांना आव्हान आहे। नाहीतर हिंदू रोडवर आल्याशिवाय राहणार नाही।